मीन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये भावनिक स्थैर्य, आर्थिक सजगता आणि वैयक्तिक सुधारणा यांचा उत्तम मिलाप दिसेल. गुरु पंचम स्थानात असून शुक्र व बुध 6व्या स्थानात संचार करत असून त्यामुळे बौद्धिक कौशल्य, कल्पकता आणि सेवावृत्तीला चालना मिळेल. राशीस्वामी गुरुचा शुभ प्रभाव अध्यात्म, शिक्षण, प्रेम व सृजनशीलतेसाठी विशेष अनुकूल ठरेल. चंद्राचा प्रभाव तुमच्या मनाला थोडं अस्थिर करू शकतो, पण बुधमंगळाच्या साह्याने तुम्ही ते नियंत्रित करू शकाल. काही जुने निर्णय आता परिणाम देऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना आठवड्याच्या सुरुवातीपासूनच कामाचा जोर राहील. प्रोजेक्ट्स, रिपोर्ट्स आणि डेडलाईन्स यामध्ये वेळ जाईल. बुध आणि शुक्र तुमचं वक्तृत्व, संवाद कौशल्य आणि प्रस्तुतीकरणात कमालीची धार देईल. शिक्षण, सर्जनशील क्षेत्र, मानसशास्त्र, कन्सल्टिंग, मीडिया, अध्यापन आणि हेल्थकेअर क्षेत्रात नवीन संधी वाढतील. या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमचं नेतृत्व चांगले ठरेल. नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन संधीसाठी 26 जून नंतर प्रयत्न केलेला चांगला. मार्केटिंग, ब्रँडिंग किंवा सोशल मीडिया क्षेत्रात असाल तर नवे क्लायंट व प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी करताना व्यवहार पारदर्शक ठेवा. कायदेशीर कागदपत्रांची नीट तपासणी करा. आठवड्याची सुरुवात जरी मीन राशीच्या जातकांना खर्चिक वाटली तरी घरगुती व वैद्यकीय किंवा भावनिक कारणामुळेच खर्च होईल. 25 जून नंतर आर्थिक प्रवाह स्थिर होईल. जुनी थांबलेली रक्कम म्हणजे जुनी येणी मिळण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत अधिक कल्पक आणि स्मार्ट राहा. नवीन उत्पन्न स्रोत विचारात घ्या. कोणतेही मोठे आर्थिक निर्णय गुरुवार नंतर घ्या. शेअर मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. घरातील बऱ्याच गोष्टींसाठी थोडा खर्च अपेक्षित आहे. नवीन वस्त्र, दैनंदिन वस्तू किंवा छोट्या सजावटीसाठी या आठवड्यात खर्च होऊ शकतो. अविवाहित लोकांना आठवड्याच्या मध्यभागात नवीन ओळख निर्माण होऊ शकते. ही ओळख दीर्घकाळ टिकणारी ठरू शकते. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी आपले मत सौम्य पद्धतीने मांडावे, अन्यथा गैरसमज वाढतील. हे दिवस प्रणयासाठी अतिशय अनुकूल असून रोमॅन्टिक भेट, गिफ्ट किंवा भावनात्मक संवाद वाढू शकतात. विवाहित लोकांसाठी संयम आणि समजूत आवश्यक आहे. घरगुती कामकाजावरून वाद संभवतात. जोडीदाराच्या मतांचा आदर करा. संवादात मोकळेपणा ठेवा. ज्यांचे नाते अडचणीत आहे त्यांना कोणताही निर्णय उशिरा आणि शांतपणे घ्यावा लागेल. आरोग्यदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना मानसिक आरोग्यावर ह्या आठवड्यात लक्ष देणे गरजेचे आहे. चिंतन, ध्यान आणि पुरेशी झोप यांचा समावेश आवश्यक आहे. पंचसंस्था, त्वचा, मूळव्याध किंवा डोकेदुखी यासारखे त्रास या आठवड्यात संभवतात. 22 आणि 24 जूनला तुम्हाला थकवा जाणवल्यास तुम्ही एक छोटासा ब्रेक जरूर घ्या. मुलांसाठी या आठवड्यात अधिक पाणी पिणे, ताजं अन्न खाणे व भरपूर झोप घेणे आवश्यक आहे. योगासने, प्राणायाम व सकाळच्या फिरण्यामुळे आरोग्य सुदृढ राहील. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 6. शुभ रंग आहे हिरवट, निळा व चंदेरी व पांढरा. तसेच मीन राशीसाठी